करते नामाचे चिंतन गडे कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करते नामाचे चिंतन गडे कान्होबाचे ध्यान विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आज या ठिकाणी ॲडव्होकेट प्रतापराव निंबाळकर साहेब ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे या ठिकाणी शालश्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली घोडके प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेना तेही उपस्थित झालेले आहेत। त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। त्यांनीही पुढे येऊन शालश्रीफळाचा स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे रमेश अण्णा चोभे जिल्हा उपाध्यक्ष त्यांनी पुढे यायचं आहे आणि अशोक भाऊ देवकर शहराध्यक्ष त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे। शालश्रीफळ प्रसाद घ्यायचा आहे। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः महायोग पीठे तटे भीमरथ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला या ठिकाणी नमन करूया, मंगलाचरण या ठिकाणी करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल चारणं भूतगणादिसेवितं कपीतजम्भो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन ओ सरे चरण गंगा दिया सरे चरण गंगा दिया दुसरे चरणा संतचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्तस्थळी तुम्ही आम्ही एकत्रित जमलेलो आहोत त्याचं निमित्त कारण आहे गेल्या 7 दिवसापासून आपल्या धोंडलगाव नगरीमध्ये आदिशक्ती जगदंबाच्या वास्तव्याने पावन पुनीत झालेला आपला संपूर्ण हा परिसर
अंबिका नगर आणि त्याचप्रमाणे सच्चिदानंद सद्गुरू साईबाबांच्या पवित्र चरणारविंदाजवळ बाबांचा वार्षिक उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीतमय साई चरित्र कथामृत सोहळा यावर्षी या ठिकाणी आदरणीय साई कथाकार हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज सुरासे वारीकर यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी आपण साई चरित्र कथा श्रवण केलेली आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपला हा कार्यक्रम चालू आहे आदरणीय हरिभक्तपरायण कोटी सम्राट हरिनाथजी महाराज ढंगारे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय हरिभक्तपरायण सुरेश महाराजजी आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि आज या कार्यक्रमाकरता ज्यांची आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे आपल्या भागाचं वैभव वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय परमपूज्य महंत 108 श्री स्वामी रघुनाथगिरीजी महाराज बाबांच्याही चरणी या ठिकाणी वंदन आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या शिवराई आश्रमामधून या ठिकाणी आलेले आदरणीय हरिभक्त आदरणीय महंत 108 श्री स्वामी भीमाशंकर गिरीजी महाराज बाबाही उपस्थित झालेले आहेत. सभा समस्त साधू संतांची ज्ञानी आणि विरक्तांची आदरणीय या ठिकाणी समोर बसलेले आदरणीय भागवताचार्य रामायणाचार्य आमचे संतोष महाराज गायकवाड संतोष महाराज तेही उपस्थित आहे. संतोष महाराज वाघ संतोष महाराजजी वाघ तेही उपस्थित झालेले आहेत आणि या परिसरातील साईबाबांचे भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मंडपची व्यवस्था ज्यांनी दिली साई मंडप परसोडा त्यांनाही धन्यवाद. इकडे गायनाचार्य मंडळ आमचे डॉक्टर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रकाश महाराज तेही उपस्थित आहेत आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ सगळे उपस्थित आहे. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. करूया आपण काल्याचं चिंतन. विठ्ठल ठिकाणी मृदंगाचार्य हरिभक्त परायण राहुल महाराज डमाळे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत आणि ज्यांचं लाईव्ह चालू का लाईव्ह प्रेक्षेपण गजर शंकर स्वामी डमाळे पाटील त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. सर्वजण उपस्थित झाले सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल आज या ठिकाणी आपल्याला काला करायचा आहे पण काल्याचा टाइम होता किती 9 ते 11 टायमिंग 9 ते 11 आहे ना पत्रिकेवर. त्या हिशोबाने आम्ही आलो पण आता काय राहिलं आपल्याकडे समाप्तीच्या वेळेस कीर्तन सुरू झालं. आता 1 तास उरला. चला आपण अर्धा पाऊण तास 1 तास या ठिकाणी काल्याचं चिंतन करू. विठ्ठल 7 दिवसापासून आपण या ठिकाणी कथा ऐकत आहोत. कोणी काकडा करत आहे, हरिपाठ करत आहे, कथा श्रवण करत आहे. प्रत्येकाने इथं कोणते ना कोणतं या ठिकाणी मदत केली, सहकार्य केलं. आपला हा जो कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असे वैकुंठवासी आमच्या अहिलाजी दामोदर डमाळे त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी प्रारंभ झालेला आपला हा कार्यक्रम आणि बोलता बोलता या कार्यक्रमाचं 12वं वर्ष आहे. 12वं वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे. एक तप या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि हा तपपूर्ती सोहळा आज या ठिकाणी सांगतेकडे निघाला. 7 दिवस आपण कार्यक्रमाचा कथेचा या ठिकाणी बाबांच्या चरित्राचा आनंद लुटला आणि आज या ठिकाणी सांगताय आज या ठिकाणी कालाय आणि या काल्याच्या कीर्तना करता जगद्गुरु तुकोबारायांचा 1.5 चरणाचा या तिडक्या पद्धतीचा अभंग 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. आतापर्यंत देवाने कोणाकोणाला प्रसाद या ठिकाणी दिला याचे अभंग आपण ऐकले पण आज देव कोणाचा प्रसाद खाणारे याचं चिंतन आपल्याला करायचंय. विठ्ठल अतिशय सुंदर या ठिकाणी त्या पद्धतीचा जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याचं चिंतन काल्याचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. आज काला आहे, आज परिपूर्णता आहे, आज सांगता आहे. आज दररोजचा या ठिकाणी कीर्तन असेल, सप्ताह असेल तर रोज कीर्तन जे होतात त्याच्यामध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये फरक आहे. रोजच्या कीर्तनाचा विषय वेगळा असतो आणि आज कीर्तनकाराला या ठिकाणी मर्यादेने बांधलेलं आहे.
आज कीर्तनकार इकडे तिकडे कोणीकडे फिरून चालत नाही. आजच्या कीर्तनाला मर्यादा आहे. मर्यादा काय मर्यादा आहे? चरित्र ते उच्चारावे कीर्तनकाराने कुठेही फिरायचं नाही. आजच्या दिवशी नियम आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने आज जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचं चिंतन त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं. आणि नियम आहे आज बाकीच्या कोणत्याच देवाचं चिंतन इथं चालत नाही. काला या ठिकाणी म्हणलं की काला म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जे चरित्र गोकुळात झालेले तेही कुरुक्षेत्रातलं चरित्र नाही, मथुरेत चरित्र झालं ते सुद्धा नाही, द्वारकेत भगवंतांनी चरित्र केलं ते सुद्धा चरित्र या ठिकाणी चालत नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्यांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे आज त्या चरित्राचं वर्णन आपल्याला करायचंय. काय चरित्र केलं देवाने? रांग तरंगणे चोरित लोणे, रांग तरंगणे चोरित लोणे, चिंतन आज या ठिकाणी आपल्याला करायचंय. म्हणून कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वयं ब्रह्म आहे, स्वयं परमात्मा आहे. आणि ज्याला ज्याला या ठिकाणी परमात्मा म्हणल्या जातो, ईश्वर म्हणल्या जातं, माऊलींनी सांगितलं त्याच्याकडे काहीतरी गुण असणं महत्वाचं आहे. भगवंत ज्याला म्हणल्या जातं त्याचं वर्णन माऊलींनी केलेले. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण बरय बसते जेता म्हणून तो भगवंत. ज्याच्याकडे 6 गुण असतात त्याला भगवान म्हणल्या जातं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आले, प्रगट झाले आणि त्यांनी जे चरित्र केलेले त्यांचंच चिंतन करायचं. रामप्रभूंचं चरित्र इथं चालत नाही, वामन भगवंतांनी चरित्र केलं ते इथं चालत नाही, नरसिंह भगवंतांनी जे अवतार घेऊन कार्य केलं त्यांचंही चरित्र इथं चालत नाही. कारण कृष्णस्तु भगवान स्वयं. विठ्ठल आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. जसं या ठिकाणी मंदिराचं काम चालू असतं, किती दिवस चालू राहिलं याला महत्व नाही, पण ज्या दिवशी मंदिरावर कळस चढवला जातो मंदिर पूर्ण झालं असं मानलं जातं. तसं कीर्तन किती दिवस चालू आहे, सप्ताह किती दिवस चालू आहे याला महत्व नाही, पण ज्या दिवशी काला झाला का मग एकदा झाला काला मग सगळ्यांनी हाला, मग कोणी इथं थांबायचं नाही.
कथा या ठिकाणी 7 दिवस आपण ऐकली आणि कथा करून कीर्तन करून प्रवचन ऐकून आपण या ठिकाणी हरिपाठ करून प्रत्येकाने इथं कोणती ना कोणती सेवा घेतलेली आहे. सेवा या ठिकाणी प्रत्येकाने केली. कोणी हरिपाठ 7 दिवस केला असेल, कोणी काकडा केला असेल, कोणी कथा ऐकली असेल, कोणी प्रवचन ऐकलं असेल, कीर्तन श्रवण केलं असेल आणि नाहीच कोणी हे काही केलं तर कोणी इथं चटाया उचलल्या असतील आहे का नाही. कोणी इथं मंडप झाडून घेतला असेल, साईबाबांची कोणी सेवा केली असेल, पूजा अर्चा केली असेल, आपले 2-5 पैसे या ठिकाणी दान धर्म केलेला असेल. जी काही आपण 7 दिवस सेवा केली त्या सेवा केल्यामुळे आपल्याला प्रसाद सेवन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि आजचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस. आज या ठिकाणी दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस, आज म्हणजे पगाराचा दिवस. माणसाने मध्ये 2-4 सुट्ट्या मारल्या तरी चालतं आहे का नाही. 1 दिवस कथेला आला असेल, 2 दिवस आला असेल, 4 दिवस आला असेल, मध्ये दांड्या मारल्या असेल, कारण कांदे काढायचं चालू आहे, कोणाचं लग्न चालू आहे, कोणाच्या कुरड्या चालू आहे, कोणाच्या पापड्या चालू आहे, कोणाच्या खारड्या चालू आहे, कोणाचं काय, कोणाच्या प्रत्येकाच्या पाठीमागे या ठिकाणी काम चालू आहे. प्रत्येक जण व्यस्त आहे, प्रत्येक जण कामामध्ये बिझी आहे. पण तरी सुद्धा जे काही 1 दिवस 2 दिवस 4 दिवस आपण कथा ऐकली असेल, कीर्तन ऐकले असेल आणि आपण हरिपाठ काकडा केला असेल, काही ना काही दानधर्म केला असेल, आज आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे कशाचा? प्रसाद सेवन करण्याचा. आणि आजचा जो अभंग आहे, आजपर्यंत भगवंतांनी कोणाकोणाला प्रसाद दिलेला आहे आतापर्यंत आपण ऐकलं, पण आजचा अभंग या ठिकाणी प्रसाद वाटणारा नाही तर भगवंताने कोणाचा प्रसाद सेवन केला त्याचं वर्णन करणारा अभंग आहे. परमात्म्यांनी या ठिकाणी एवढ्या सुंदर लीला केलेल्या आहे, एवढं सुंदर चिंतन केलेलं आहे. काला या ठिकाणी झाला तर मग एकदा माणसांनी हाला आणि पुन्हा जर माणूस दुसऱ्या दिवशी आला तर मग प्रश्न काला आहे का नाही, प्रश्न निर्माण होतो. काला कशा करता आला? एखादा सप्ताह संपून गेला मग काला, एखादा झाला कालानंतर आला मग काला, असा प्रश्न निर्माण होतो. एखादा या ठिकाणी काला 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 म्हणजे नेमकं काय तर जीव आणि शिव एक होणं, याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी काला म्हणलेलं आहे. काला जीव आणि भगवंत दोघांचं ऐक्य या ठिकाणी होणं, दही आणि लाही हा प्रतिकात्मक काला आहे. याच्यापेक्षा अजून पुढे एक पाऊल जर गेलं तर भक्तिशास्त्रातला अजून एक काला आहे. कोणता काला आहे? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला सागरे, प्रेमी मोहिला सागरे, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला सागरे, प्रेमी मोहिला सागरे, प्रेमी मोहिला सागरे, हरिनामाचा खिचडी काला. प्रतिकात्मक काल्याचं आपण जरी चिंतन केलं तरी भक्तिशास्त्राचा अजून एक काला सांगितलेला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने, भगवान परमात्म्यांचं नामस्मरण रूपी लाही आणि भगवंतावर आपल्या असलं मनामध्ये या ठिकाणी प्रेम रूपी दही, हे जेव्हा एकत्रित येतं तेव्हा भक्ती
शास्त्रातला काला होतो विठ्ठल विठ्ठल. भक्तिशास्त्रातला काला आहे आणि वेदांतातला काला आहे. जीव शिव एक होणं, जीव या ठिकाणी भगवंतामध्ये खऱ्या अर्थानं विलीन होणं. भागवताचं जर चिंतन आपण केलं तर जीव शिव एक होण्याचे दोन प्रसंग भागवतात आहे. एक आहे रासलीला आणि दुसरा आहे काला. रासलीला आहे ती गोपिकांसाठी, तिथं गोपाळ नाही. रासलीलेत कोण आहे? रासलीला आहे गवळणींसाठी, रासलीला आहे गोपिकांसाठी. आणि रासलीलेच्या नंतर या ठिकाणी जो भगवंतांनी काला केला तो गोपाळांसाठी आहे, तिथं गवळणी नाही. काला हा गोपाळांसाठी आहे, रासलीला ही गवळणींसाठी आहे, गोपिकांसाठी आहे. पण तरी सुद्धा या जगामध्ये गवळणी ही दोन प्रकारच्या आहेत, गोपाळ सुद्धा दोन प्रकारचे आहेत. या गोपी म्हणजे नेमकं काय? गोपी म्हणजे तुम्ही फक्त स्त्री जन्माला आली म्हणून गोपी म्हणू नका. गोपी गोपी म्हणजे काय? गोभीही इंद्रियैभिः कृष्ण रसम पिबती ती गोपीही. गो म्हणजे इंद्रिय, आपल्या सर्व इंद्रियांच्या द्वारे जे रात्रंदिवस कृष्ण रसाचं पान करतात त्यांना गोपी म्हणल्या जातं. प्रमाण आहे. सर्व इंद्रियांना या ठिकाणी भगवंताकडे लावणं. गोपी गोपी म्हणजे काय तर सर्व इंद्रियांनी गोपी इंद्रिय कृष्ण रसम पिबती ती गोपी ही. मग तो माणूस असो कबाई असो पण दोन्ही गोपी होता येत. सर्व इंद्रियांच्या द्वारे कृष्ण रसाचं रसपान जी करते त्याला गोपी म्हणल्या जातं. आणि गोपाल गोपाल म्हणजे काय तर गाम पालयती ती गोपाल. गाम म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचं पालन करणं, या इंद्रिय रूपी गायीचं पालन करणं आणि सर्व इंद्रिय भगवंताकडे लावणं आणि त्याला त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद अशा गोपाळांना प्राप्त होतो. गोपिकांना या ठिकाणी रासलीलेच्या माध्यमातून भगवंतांनी जो आनंद प्रदान करून दिला त्याच्या करता गोपिकांना अधिकार संपन्न करावा लागला. पण इकडे जीव आणि शिव एकत्रित होण्याचा जो काला हा प्रसाद आहे, आज देव काल्याच्या प्रसादात प्रसाद देऊन या ठिकाणी बाल गोपाळांना आपल्यामध्ये विलीन करणारा हा उत्सव आहे. याला काला म्हणतात, यालाच गोपाळ काला म्हणतात. कारण काला देवाने केला तो गोकुळामध्ये केला. गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, सगळे इंद्रियांचा समूह जिथं होतो त्याला अंतकरण म्हणतात, त्याला मन म्हणतात. आपल्या अंतकरणामध्ये या ठिकाणी देव येऊन बसावा असं वाटत असेल तर सर्व इंद्रियाने रात्रंदिवस भगवंताचं भजन करावं आणि त्या भजनाने मन पवित्र होईल, अंतकरण पवित्र होईल. आणि एखादा का मन अंतकरण चित्त पवित्र झालं रे झालं, मग देवनी गोपाळ
निर्मळ झालं रे झालं. मग तिथं भगवंत येऊन बसण्याकरता तयार आहे. देव येण्याकरता मन पवित्र करावं लागतं. कारण जहा काम तहा राम नाही. जिथं अंतकरणात काम असेल तिथं राम येऊन बसत नाही, तिथं श्याम येऊन बसत नाही, तिथं कन्हैया येऊन बसत नाही. आणि जोपर्यंत देव या ठिकाणी अंतकरणात येऊन बसत नाही, गोकुळातच देव या ठिकाणी भेटतो, गोपाळांनाच या ठिकाणी देव भेटतो, गोपिकांनाच देव या ठिकाणी भेटतो. म्हणजे आपल्याला एकतर गोपाळ बनावा लागेल, नाही तर गोपी तरी बनावा लागेल. हे जरी या ठिकाणी लिंगभेद आपल्याला वाटत असेल, पण हे लिंगभेद नसून ही अवस्था आहे. अवस्था विठ्ठल परमात्म्यांनी अतिशय सुंदर लीला गोकुळामध्ये केलेल्या आहे. त्यांचंच चिंतन या ठिकाणी करायचंय. आणि बाल गोपाळांना घेऊन जेव्हा या ठिकाणी भगवान परमात्मा जंगलात राहत असताना सुदरा घेऊन बाल गोपाळांना एकत्रित जमुन काल्याचा प्रसाद वाटत असताना सगळ्यांच्या शिधोऱ्या एकत्रित देव करायचे आणि भगवान परमात्मा सगळ्यांना प्रसाद या ठिकाणी द्यायचे. फक्त प्रसादच द्यायचे नाही, तर प्रत्येकाची शिदोरी देव खायचा. देव प्रत्येकाला या ठिकाणी शिदोरी सांगितलेली आहे. पेंद्याला सुद्धा सांगितलं उद्या शिदोरी घेऊन ये. सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या शिदोऱ्या गटोळं बांधून आणलं. आणि पेंद्याने या ठिकाणी विचार केला, आईकडे सांगितलं, आईला सांगितलं, आई अगं काहीतरी आता शिदोरी दे ना बांधून, गाई वळायला जायचं. या आईनं घरात पाहिलं काहीच नाही. अशी गरिबी त्या घरामध्ये, पेंद्याच्या घरामध्ये, की त्या आईनी ताकाची कढी बनवून दिली. काय बनवून दिली? कढी. छोट्याशा लोटक्यामध्ये या ठिकाणी थोडं ताक होतं. आणि जेव्हा या ठिकाणी थोडी ताकाची कढी करून दिली आणि एका लोटक्यामध्ये भरून दिली, ते 15 दिवसाचं ताक होतं. किती दिवसाचं? 15 दिवसाचं ताक त्या ठिकाणी घरामध्ये, बाकीचं काहीच नाही घरामध्ये. अशी बालगोपाळांची अवस्था आहे. आणि आईनं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, पण तरीही किती पाणी टाकलं, इथं 2 दिवसाचं जरी ताक असलं, कढी असली तरी ती आंबट होऊन जाते. तसं हे ताक एवढं आंबट झालेलं आहे. आणि एका गाडग्यामध्ये ते आंबट ताक दिलं, कढी दिली आणि पेंद्या निघाला. आणि पेंद्याने जेव्हा कन्हैयाने सांगितलं, पेंद्या आण तुझी शिदोरी, सगळ्यांच्या शिदोऱ्याला आलेल्या आहे, तुझी शिदोरी बाकी आहे. पेंद्याने विचार केला, आता जर हे ताक कन्हैयाने खाल्लं, ही आंबट कढी जर या ठिकाणी कृष्णाने खाल्ली, तर कन्हैया आजारी पडेल, घसा बसेल, आवाज बसेल. आणि या कन्हैयाचा देवाचा आवाज बसू नये म्हणून या ठिकाणी कन्हैया जेव्हा निघाले पेंद्याकडे, पेंद्या शिदोरी आण. पेंद्या जाऊन बाजूला बसला. देवाला ही कढी द्यायची नाही, देवाचा घसा बसेल, देवाचा आवाज बसेल, देवाला आंबट चिंबड खाऊ घालायचं नाही. देव पळाले, कन्हैया पळाले पेंद्याची शिदोरी काढण्याकरता. पण पेंद्याने ते झाकण काढलं, लोटक्यावर बांधलेला कपडा काढला आणि संपूर्ण जेवढा लोटका होता ना, क्या बात आहे, कुत्र बी आहे बा. असू द्या कोणी म्हणायला नको कीर्तनाला कुत्र नव्हतं. पेंद्याने सगळी कढी आपल्या तोंडामध्ये टाकली. आणि जेव्हा कन्हैया पळत गेले, पेंद्या थांब माझ्या करता राहू दे. पण सगळी कढी या ठिकाणी पेंद्याने तोंडात टाकली आणि दोन्ही गाल फुगलेले गाल. कढी या ठिकाणी आंबट आहे, देवाला खाऊ घालायची नाही. आणि कन्हैयाने सांगितलं, पेंद्या तुला माझी शपथ आहे, जर का तू गळ्याच्या खाली कढी उतरवली, बसला ना गोफडा,
काहीच करता येईना, बोलता येईना. कन्हैयानं सांगितलं जर का कडी मला दिली नाही, कन्हैया पेंद्याने आता काय करू, आता तर गाल फुगलेले, आता तोंडात कडी भरलेली आहे. भगवंतांनी सांगितलं पेंद्या, देवाने तोंड केलं आणि सांगितलं पेंद्या माझ्या तोंडामध्ये टाक. याच वर्णन तुकोबर पाहता गोळी सरांचं आगमन झालेले, सरांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या समोरच या ठिकाणी आदरणीय पारसभाऊ घाटे उपस्थित झालेले आहेत, रामभरी बापू सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी या आपल्या परिसराच्या वतीने करण्यात येत आहे. मी सरांना विनंती करतो की सर 2 मिनिटं बोला. श्री क्षेत्र दोंदलगाव या ठिकाणी या परिसरामध्ये साईबाबाचं मंदिर जे आपण उभा केलं ते आमचे मित्र स्वर्गीय आईलाजी पाटील डमाळे आणि त्यांचा जो मित्र परिवार यांनी जे मंदिर उभा केलं त्या ठिकाणी वार्षिक जो सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा सप्त्याचा काल्याचा प्रसंग आहे. काल्याचा प्रसंग ज्यांच्या अमृतवाणीमधून या ठिकाणी आपण श्रवण करणार आहे असे परमपूज्य हरिभक्तपरायण शतानंद गिरीजी महाराज, ज्यांची 7 दिवस या ठिकाणी कथा झाली, ते हरिभक्तपरायण सुरासे महाराज, परिसरातील सर्व गायनाचार्य मंडळी, सर्व भजनी मंडळी यांचं या ठिकाणी मी मित्रमंडळीच्या वतीने ऋण व्यक्त करतो. खरं तर महाराज कीर्तनामध्ये बोलत नाही, परंतु आता शिवाचं म्हणणं आहे, मागच्या वेळेस तुम्ही आले होते आणि एक सभा मंडप कबूल केला होता, परंतु आता महाराज सगळी धोंदलावची मंडळी या ठिकाणी हजर आहे, आमच्या लाडक्या बहिणी हजर आहे. मी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं. रस्ते 5 वर्षापूर्वीचे काय, आज काय, पुलाचा प्रश्न, एक बाई माझ्या समोर होऊन गेली आणि म्हणून जवळजवळ 1.5 कोटीचा पूल आपण उभा केला. धोंदरगावमध्ये देवीचं मोठं मंदिर आहे, त्याचं वॉल कंपाऊंडचं काम आता चालू आहे. त्याचं अजून आपल्याला लोकार्पण करायचं आहे, साधू संतांच्याच हाताने करायचं आहे, तेही काम त्या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी गावामध्ये वार्षिक सप्ताह होतो. श्री संत सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराज गेल्या अनेक वर्षापासून त्या सप्त्याला हजर राहतो. तिथं इथून पुढं मंडप टाकण्याची गरज पडणार नाही एवढा मोठा डोम तयार करण्याचं काम आपण केलं.
आणि मी आत्ताच कॉन्ट्रॅक्टर बोललो तर जूनमध्ये सप्ताह आहे, जूनपर्यंत डोम त्या ठिकाणी पूर्ण करा बाजार तळावरती. आणि मग तेही काम केलं. तसं शिवा काळजी करू नको, आईला जी मी मित्र म्हणून बरोबर राहिलो. निश्चित हा साईबाबाचा जो सावो मंडप आहे, पुढच्या वेळेस सप्ताह होत असताना तो मंडप त्या ठिकाणी तयार होईल एवढा या ठिकाणी शब्द देतो. आणि महाराजांना मुद्दाम या ठिकाणी माफी मागून, महाराज 20-22 लग्न आहे, डंगारी महाराजांना माहिती आहे. आणि पुढारी होणं इतकं सोपं नाही राहिलं महाराज. आता प्रत्येक जण फोन करतो येवाच लागतं बरं का, नाही तर पा. आणि म्हणून पा म्हणलं का मला फळावंच लागत. आणि म्हणून थोडी माफी मागून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. माननीय बोलणारे सरांना खूप खूप धन्यवाद. आपल्या गणपती बाप्पाच्या आश्रमामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम करून दिलेलं आहे. सरांनाही धन्यवाद. बालगोपाळांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मेनी जेव्हा शिदोरी खाण्याचं काम देवाचं चालू झालं, पेंद्याच्या तोंडामध्ये असलेला गुळणा या ठिकाणी भगवंतांनी आपल्या मुखामध्ये घेतला आणि त्याचंच वर्णन तुकोबरायांनी केलं. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळे विठ्ठल गोवळी पाहिली रे पाहिली. भगवान परमात्म्याला असं होतं, या बालगोपाळांचं उष्ट देवाने या ठिकाणी खाल्लं. फक्त उष्टच खाल्लं नाही तर या ठिकाणी बालगोपाळांसोबत राहिले. आपला हात बालगोपाळांच्या तोंडात, त्यांचं उष्ट आपल्या तोंडात, आपलं तुष्ट बालगोपाळांच्या तोंडामध्ये या ठिकाणी घातलं. ते ब्रह्मदेवाने वरून पाहिलं. याला देव म्हणतात, याला भगवान म्हणतात का नाही? उच्चिष्टम कसे चेंदत्यात, नियम आहे उष्ट कोणी खायचं नाही, कोणाला द्यायचं सुद्धा नाही. कोणाचंच उष्ट कोणाला देऊ नये असं मानलं जातं. 4-5 वर्षापर्यंत आपलं बाळ असेल तोपर्यंत आईचं उष्ट बाळाला चालतं. 5 वर्षाच्या नंतर बाळाला सुद्धा आईचं उष्ट चालत नाही, बाळाचं उष्ट आईला खाल्लं चालत नाही. 5 वर्षाच्या नंतर बाळाला उष्ट देऊ नये. पण आज या ठिकाणी परिस्थिती अशी वेगळी आहे. चला, बालगोपाळांचं उष्ट या ठिकाणी भगवंताने का खाल्लं याचं कारण आहे. जगामध्ये काही उष्ट या ठिकाणी खाण्याचे अधिकार आहे. नवऱ्याचं उष्ट बायकोला थोडं खायला परवानगी, शास्त्राने परवानगी दिलेली आहे. रोजच नाही बरं, वर्षातून कधी एखाद्या वेळेस नवऱ्याचं उष्ट खाण्याचा अधिकार बायकोला या ठिकाणी आहे. अजून काही उष्ट्या गोष्टी या ठिकाणी पवित्र मानल्या जातात. आता गाईचं दूध या ठिकाणी वासरू पितं, एका बाजूला दूध वासरू पितं, दुसऱ्या बाजूने आपण दूध काढतो का नाही? आपण जे दूध काढतो कोणाचं उष्ट आहे? वासराचं उष्ट आहे. पण वासराचं उष्ट त्या ठिकाणी उष्ट मानल्या जात नाही, उलट ते दूध पवित्र मानल्या जातं. बालगोपाळांचं उष्ट या ठिकाणी भगवंत खातात. का खातात? त्याचं कारण आहे, हे जग ईश्वर सर्वभूतानां, प्रत्येक कणाकणामध्ये देव बसलेला आहे. आणि बालगोपाळांमध्ये सुद्धा देव बसलेला आहे, भगवान परमात्मा बसलेला आहे. नवे भगवान परमात्माचं सगळं चराचर जग सृष्टी निर्माण देवाने केलेली आहे. त्याच्यामुळे आपलं उष्ट आपल्याला खायला चालतं का नाही? आपलं स्वतःचं उष्ट स्वतः या ठिकाणी खाऊ शकतो. हे बालगोपाळ दुसरं तिसरं काही नाही तर भगवंताचेच रूप आहेत. सगळं जग या ठिकाणी भगवंताने निर्माण केलेलं असल्यामुळे बालगोपाळांचं उष्ट जरी असलं तरी ते भगवंतानेच उष्ट भगवंताचंच खाल्लेलं आहे. विठ्ठल बालगोपाळांना या ठिकाणी पाहिलं रे पाहिलं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. बालगोपाळांचं
भगवंत उष्ट खातात. भगवंत बालगोपाळांच्या मागे पुढे सुद्धा उभा आहे सांभाळीत. आलिया घात निवाराया अशी परिस्थिती बालगोपाळांची कन्हैया का झालेली आहे त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करती नामाचे चिंतन. करती नामाचे चिंतन गडे कान्होबाचे ध्यान. भगवान परमात्म्याचं चिंतन या ठिकाणी बालगोपाळ करत राहतात आणि बालगोपाळ या ठिकाणी कायम भगवंताचं चिंतन करतात. आणि कन्हैयाचं फक्त चिंतनच नाही करत, गडे कान्होबाचे ध्यान म्हणजे जे जे सांगल ते काम करणारा आणि न सांगता सुद्धा या ठिकाणी करणारा असतो त्याला या ठिकाणी गडी म्हणल्या जातं. भगवान परमात्म्याने सुद्धा बालगोपाळांची सेवा करावी, बालगोपाळांचं गडी बनावं. गडी बनवून बालगोपाळांच्या गायी हाकण्याचं काम केलं का नाही? गायी चारण्याचं, नवे नवे वळती हाणण्याचं काम या ठिकाणी देवाने करावं. म्हणून बालगोपाळ या ठिकाणी कन्हैया गडी बनलेले गडी आणि त्या गडीचं ध्यान करतात, कन्हैया ध्यान करतात. करती नामाचे चिंतन, त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. म्हणून बालगोपाळांच्या मागे पुढे देव उभा राहतो. विठ्ठल मागे पुढे देव उभा राहतो. का राहतो बघा ना. पांडवांच्या घरी भगवान परमात्मा कायम स्वरूपी राहिले का नाही? किती संकट पांडवांवर आले, एवढे संकट आले, पण त्यांनी जीवनामध्ये एकच नियम पालन केला. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते. त्या भगवंताला पांडव कधी विसरले नाही. कितीही संकट येऊ द्या, अखंड वनामध्ये पांडव राहिले. आता काय काय बिघडणं आले, अलक्षागृहामध्ये जाळलं, विष खाऊ घातलं या ठिकाणी दुर्योधनाने. किती अन्याय अत्याचार पांडवांवर केले, पण तरी सुद्धा पांडवांची देवाने काळजी केली, नवे नवे रक्षा केली. का केली? तरी ती देवासी
आठविती. देवाला त्या ठिकाणी ते कधी विसरले नाही आणि देवाला विसरले नाही म्हणून देवही पांडवांना कधी विसरले नाही. आपलं देव का ऐकत नाही, कारण आपण देवाचं कधी स्मरण करत नाही म्हणून देवाला आपली आठवण सुद्धा येत नाही. विठ्ठल माऊलींनी सुद्धा सांगितलं, हरिपाठाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी आहे, कायम राहतो, मागे पुढे उभा राहतो, पण मी एकटा सांगत नाही. मग ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, व्यासांच्या खुणा पहा, म्हणजेच व्यासांचे ग्रंथ पहा, पुराण पहा, शास्त्र पहा. व्यासांनी सांगितलेले पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा राहतो, कारण पांडव भगवंताला कधी विसरले नाही. बालगोपाळांचं सुद्धा असंच जीवन आहे. काय करती नामाचे चिंतन, भगवंताचं चिंतन बालगोपाळ करतात आणि बालगोपाळ या ठिकाणी कन्हैया सोबत खेळतात आणि खेळत असताना आलेला डाव सुद्धा देव देण्याकरता मागे पुढे पाहत नाही. अभंगाच्या तृतीय आली द्यावे दाई, आली द्यावे दाई, आली दाई, आली द्यावे दाई, आली द्यावे दाई, आली द्यावे दाई, आली द्यावे धाबे वळत्या मागे गाई. भगवान परमात्म्याने या ठिकाणी बालगोपाळांसोबत अनेक खेळ खेळले आणि अनेक खेळ खेळत असताना जेव्हा गायी लांब गेल्या जायच्या, लांब गेलेल्या गायी या ठिकाणी हाकून आणण्याकरता, वळती हाणण्याकरता भगवंताला बालगोपाळ पाठवायचे. जा कन्हैया. आणि भगवान परमात्मा जायचे, गायीकडे वळायला गेले, कन्हैयाला पाहिलं का गायीच पळत यायच्या. वळती हाणण्याकरता कन्हैया गेले, बासरी वाजवली का सगळ्या गायी धावत पळत यायच्या. कन्हैयाच्या पाठीमागे या ठिकाणी गायी पळाल्या पाहिजे. आपल्याही इंद्रिय रूपी गायी भगवंताच्या पाठीमागे लागल्या पाहिजे. त्याच्या करताच तर आपला हा परमार्थ आहे, त्याच्या करताच तर देवदेव आहे, त्याच्या करता जे या ठिकाणी कथान पारायण या ठिकाणी आहे. आपल्या या चंचल या ज्या गायी आहे ना, जसं संतांनी सांगितलेले,
देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, इनको हर दो तो सैयों के कोड़े लगे। मल के रथ को सुमार्ग चलाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। मन को विषयों के विष से हटाते चलो, याद आएंगे मन को कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। इनको मन से तो पुकारते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। मन को विषयों के विष से हटाते चलो। विषयांच्या विषयाकडे मनाला आणि इंद्रियांना न लावता सर्व इंद्रियांनी भगवंताचं भजन करणं म्हणजे इंद्रिय रूपी गाई देवाच्या मागे लागल्या। विठ्ठल परमात्म्यांच्या अतिशय सुंदर लीला सुरू झालेल्या आहे। गोकुळामध्ये प्रत्येक गवळणीच्या घरी जायचे आणि गवळणींच्या घरी जाऊन खोड्या करायचे। सगळ्या गवळणी सांगण्याकरता येऊ लागल्या यशोदा मैयाच्या अंगणामध्ये। यशोदा बघ तुझा काना। या यशोदा मैयाने सांगितलं, अगं बाई तुम्हाला माहितीये का 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणी ग माझ्या खेळ, 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणी ग माझ्या खेळ। कानावर आता बालगोपाळांसोबत या ठिकाणी भगवंतांनी चोरी केली। आता चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे? जाऊ दे चोरीचं। दुसऱ्याचं घर जाणं चांगलं आहे का वाईट? झोपल्या का लाडक्या बहिणी? दुसऱ्याचं घर जाणं चांगलं का वाईट? अतिशय वाईट। पण हनुमंतरायाने रावणाच्या दाढी सगट लंका जाळली, चांगलं का वाईट? आता म्हणत होते वाईट, पार्टी सोडली का? उलट हनुमंतरायाला नाव ठेवले नाही तुकोबारायांनी, उलट जाळी येली लंका, जाळी येली रावणाच्या दाढी सगट लंका जाळली। पण तुकोबारायांनी हनुमंतरायाला नाव नाही ठेवले, शिव्या नाही दिल्या, उलट जाळीली लंका। धन्य धन्य म्हणे तुकोबारायांनी धन्यवाद दिले हनुमंतरायांना। जाऊ द्या, घर जाणं वाईट। आता मला सांगा, माणसं मारणं वाईट का चांगलं? क्या बात, खरंच वाईट। पार्टी सोडू नका बरं।
माणसं मारणं या ठिकाणी अतिशय वाईट आहे. बघा, एक या ठिकाणी असा गुंडा माणूस होता, त्याने या ठिकाणी चोऱ्या लबाड्या करता करता त्याचं 50 वय झालं. इतक्या चोऱ्या लबाड्या केल्या की आतापर्यंत त्याच्याकडून 10 मर्डर झाले. किती झाले? 10 मर्डर. त्यांनी विचार केला आता 50 झाली ना, आता काम सोडून द्यायचं. पश्चाताप आला आणि मग त्याने विचार केला आता कुंभमेळा आला ना, सगळं पाप धुवायला जायचं. कुठं? प्रयागराजच्या भूमीला निघाला, बॅग घेतली, आता परत यायचंच नाही असाही विचार केला. सगळं पाप नाही करायचं. तिथं प्रयागराजला शाही स्नानात सहभागी झाला. स्नान केलं, एका बाबाच्या आश्रमामध्ये गेला, बाबांच्या चरणाजवळ जाऊन बसला. बाबा, माझ्याकडून असं पाप झालेले, मी गुंडा आहे, मी चोऱ्या केल्या, लबाड्या केल्या, 10 मर्डर झालेले, 10 जणांचे खून माझ्याकडून झालेले आहेत. बाबा, मला हे पाप धुवायचे, मला सांगा शाही स्नानानं पाप जातो का? बाबांनी सांगितलं असे 10 नाही 1000 जरी शाही स्नान केले तर पाप जाणार नाही. त्याच्या करता तुला काहीतरी साधना करावी लागेल, माझ्या बरोबर चल. बाबांनी त्याला आपल्या आश्रमामध्ये हिमालयात नेलं. 1 वर्षभर त्याला तिथं ठेवलं, पूजा पाठ त्याला शिकवली आणि त्याला सांगितलं, हे बघ बाबा, तू इथं राहिला तरी तुझं पाप काही जाणार नाही. तू काय कर, आता इथून निघ, 12 वर्षापर्यंत तीर्थयात्रा कर, 12 ज्योतिर्लिंग कर, 4 धाम यात्रा कर, गंगा यमुना गोदावरीचे स्नान कर, प्रमुख तीर्थक्षेत्राचे दर्शन कर आणि तीर्थक्षेत्राचं दर्शन करत करत जर राहिलाच काही वेळ जीवनामध्ये तर नर्मदा मैयाची परिक्रमा कर. बाबांनी या ठिकाणी सांगितलं आणि तुझं पाप समाप्त होईल. बाबांनी सांगितलं. त्याने बॅग घेतली पाठीवर आणि निघाला. पण त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, आपल्याला परिक्रमा करायची, 12 ज्योतिर्लिंग करायची, 12 वर्ष बाबांनी तीर्थयात्रा करायला सांगितली, पण आपलं पाप संपलेलं आहे हे आपल्याला कसं कळणार? जसा बॅलन्स संपण्याच्या 1 दिवस अगोदर मेसेज येतो, तुमचा डाटा संपला, तुमचा बॅलन्स संपला. ज्या दिवशी संपतो तेव्हा 2-4 मेसेज पडतात, तुम्हाला बॅलन्स तुमचं संपलेलं आहे. तसं आपलं पाप झाल्यावर काय कळणार आपल्याला? काहीतरी कळलं पाहिजे का नाही? पुन्हा बाबाकडे गेला, बाबा माझं पाप समाप्त झाले, मला कसं कळणार? बाबांनी त्याला एक काळा झेंडा हातामध्ये दिला. सांगितलं, बाबा आता तुझं हे पाप ज्या दिवशी समाप्त होईल त्या दिवशी हा झेंडा काळ्याचा पांढरा होऊन जाईल, मग तू पापातून मुक्त होऊन जाशील. एवढा आनंद झाला. घेतला झेंडा पाठीवर, खांद्यावर आणि निघाला आणि बद्रीनाथला गेला. मंदिराच्या बाहेर झेंडा पिशवी ठेवली, दर्शन करून आला. पहिलं लक्ष झेंड्याकडे, झाला का नाही पांढरा? नाही झाला. केदारनाथला गेला. केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदिर घडलेलं आहे. आता येणाऱ्या 2 तारखेला चालू होतंय केदारनाथ भगवान. मंदिरात गेला, मंदिराच्या बाहेर झेंडा पिशवी ठेवली, दर्शन करून आला. झेंड्याकडे पाहिलं पण अजूनही काळाचा पांढरा झाला नाही. 4 धाम यात्रा झाल्या, 12 ज्योतिर्लिंग यात्रा झाल्या. कृष्णेश्वरला येऊन गेला. मंदिराच्या बाहेर झेंडा ठेवायचा आणि मंदिरातून आला का पहिलं लक्ष झाला का नाही? काळ्याचा पांढरा नाही झाला ना. रामेश्वरम गेला, शैल्य मल्लिकार्जुन, सौराष्ट्र सोमनाथ सगळं झालं. अष्टविनायक यात्रा झाली, गंगा यमुना नदी सरस्वती सगळ्यांचे स्नान करून झाले. अजून 11.5 वर्ष झाले पण अजून काही झेंडा पांढरा झाला नाही. तो तर चिंता तोरी झाला. 11.5 वर्ष झाले. आता 4-6 महिने राहिले. बाबांनी सांगितलं होतं आता नर्मदा मैयाची परिक्रमा कर. परिक्रमा करण्याकरता लागला. परिक्रमा पूर्ण होत आली पण नर्मदा मैया स्नान केलं का वर मान काढून पाहायचं, झाला का नाही पांढरा? झेंड्याकडे रोजच लक्ष. 10 टाइम झेंड्याचं चिंतन त्या ठिकाणी करायचा. अजून काळाचा झेंडा काही पांढरा झाला नाही. नर्मदा मैयाच्या डोंगराच्या कपारावरून जात असताना
खालून या ठिकाणी जंगल होतं, त्या जंगलातून पाऊल वाट होते. त्या पाऊल वाटाना या ठिकाणी जाणारे काही माणसं, त्याच्यातून एका स्त्रीचा कन्याचा आवाज, वरडण्याचा आवाज आला. कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. त्याने वरण खाली पाहिलं, दोन बहीण भाऊ चालले होते. 12-13 वर्षाचा भाऊ आणि 18-19 वर्षाची ती कन्या. दोघं रस्त्याने या ठिकाणी एकांत जंगल आहे, पाऊलवाट आहे आणि त्यांचं लांब गाव आहे. आणि दोघं बहीण भाऊ रस्त्याने चालत असताना वाईट माणसांची नजर यांच्यावर पडली आणि या ठिकाणी या बहिणीच्या पाठीमागं भाऊ ओरडू लागला, बहीण सुद्धा ओरडू लागले. दुराचारी माणसं मागं लागलेले, ती जीवाच्या आकांताने पळू लागले. कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. याच्या कानावर या ठिकाणी शब्द पडले, आवाज आला आणि त्यांनी वरून खाली पाहिलं. दोघ जण तिच्या मागे लागलेले पाहिले. त्यांनी विचार केला, हे गुंड आहे, हे वाईट प्रवृत्तीचे आहे, अत्याचार करण्याकरता तिच्या मागे लागायला लागले. आपल्यामध्ये ताकद यांना मारण्याची, पण आपण जायचं नाही. आधीच किती झालेले, आधीच किती मारलेले, 10. जर यांना मारलं तर किती होईल? अरे बाबू, 11. बरोबर. आता त्याने विचार केला, जर यांना मारलं तर 12 होईल. 10 जणांचं अजून पाप धुतल्या गेलं नाही. त्याने दुर्लक्ष केलं, पुढे निघाला. पुन्हा 5 मिनिटांनी त्या कन्याने आवाज दिला, कोणीतरी इज्जतीची रक्षा करा. ती पळत असताना पाहिले. त्याने विचार केला, चला जे व्हायचं ते होईल, पाप लागाना का नाही. झेंडाने पिशवी तिथं टाकून दिली. एक हातामध्ये मोठं लाकूड घेतलं, डोंगराच्या कपाराने खाली उडी मारली आणि एका फटक्यात दोघांना मारलं. त्या कन्याच्या इज्जतीची रक्षा केली. शेजारच्या गावात तिच्या आई बापाजवळ तिला पोहोचवलं आणि जेव्हा तो वापस आला, तिथं आल्यानंतर झेंड्याकडे पाहिलं तर झेंडा काळाचा पांढरा झालेला होता. विडलं विडलं. आता मला सांगा, माणसं मारणं चांगलं का वाईट? 10 जणांना मारल्याचं पाप 2 जणांना मारल्यानंतर धुतल्या गेलं. किती जणांना? 10 जणांना मारल्याचं पाप 2 जणांना मारल्यानंतर धुतल्या गेलं. का असं होतं? त्याचं कारण आहे तुकोबारायांचा अभंग आहे, देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा ज्याने देव या ठिकाणी जोडल्या जातो, थोडासा करून देत जवळ, ज्यानं देव या ठिकाणी जोडल्या जातो असं अधर्माचं काम जरी माणसाने केलं तरी काही पाप होत नाही. देवा करता, धर्मा करता, समाजाच्या कल्याणाकरता, हिंदू धर्माच्या उत्थानाकरता, कन्याच्या स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणाकरता, परोपकाराकरता, समाजाच्या हिताकरता, आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दुसऱ्याला मारलं तरी पाप लागत नाही. कार्य कसंही असू द्या, पण ज्याने देव जोडल्या जाईल असं जर काम असेल, लंका जाळली हनुमंतरायांनी, राम प्रभू करता जाळली म्हणून ते पाप झालं नाही, ती सुद्धा भक्ती झाली. या ठिकाणी 2 माणसांना जाळलं, कन्याच्या इज्जतीच्या 2 माणसांना मारलं, कन्याच्या इज्जतीच्या रक्षणाकरता मारलं म्हणून ते पाप झालं नाही, ती खरी भक्ती झाली. बाल गोपाळांनी केलेलं काम चोरी
नाहीये. अहो पण चोरी जरी केली तरी देवाला धरून केली आणि देवाला धरून केल्यामुळे चोरी पाप नाही, चोरी सुद्धा भक्ती झाली. भक्ती भगवान परमात्म्यांना क्या बात आहे. टाइम तर संपला, चालू द्यायचं का अजून 2 घंटे? क्या बात आहे. बालगोपाळांना या ठिकाणी भगवंतांनी एकत्रित केलं, सांगितलं आता उद्यापासून इथं थांबायचं नाही. यशोदा मैयाने सांगितलं जा कन्हैया आणि गाया चारण्याकरता जंगलामध्ये जा. भगवंत निघाले गायी चारण्याकरता आणि भगवंताचं आगमन झालं. गोचारण लीला भगवंताची सुरू झाली आणि बालगोपाळांना एकत्रित केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्याच वर्णन शेवटच्या